न्यूज समोर येते। मनसेचे माजी आमदार राजू पाटील हे आता कोकण भवनात दाखल झालेत। मनसेचा गट स्थापन करण्यासाठी राजू पाटील हे कोकण भवनात आल्याची माहिती सध्या मिळते। तर मनसेचे 5 नगरसेवक हे गट स्थापनेसाठी कोकण भवनात आता दाखल झालेले आहेत। अधिकची माहिती या संदर्भात जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रवी खरात यांच्याकडून। रवी, काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात? अगदी बरोबर, आपण पाहतोय की प्रत्येक पक्ष आपल्या गटाची नोंद करण्यासाठी सध्या कोकण भवन या ठिकाणी दाखल होत आहे। आता काही वेळापूर्वी मनसेचे माजी आमदार राजू पाटील हे देखील कोकण भवन या ठिकाणी मनसेचा जो गट आहे तो स्थापन करण्यासाठी सध्या आलेला आहे। त्यांच्यासोबत 5 नगरसेवक देखील आहेत। मात्र आपण पाहतोय की प्रत्येक पक्ष सध्या या ठिकाणी येत आहे, त्याप्रमाणे मनसे देखील आलेला आहे। खरं तर मनसेला फार त्या ठिकाणी महत्त्वाचं मानलं जात आहे, कारण की शिंदेचा देखील पाठिंबा आहे असं देखील म्हटलेलं आहे। मात्र आता गट स्थापन झाल्यानंतर राजू पाटील आहेत आमदार, ते माध्यमांसमोर देखील बोलणार आहेत। त्यानंतर आपल्याला पुढची जी मनसेची वाटचाल आहे ती आपल्या समोर येणार आहे। मात्र मनसेचे माजी आमदार राजू पाटील सध्या कोकण भवन या ठिकाणी आपला गट स्थापन करण्यासाठी सध्या या ठिकाणी दाखल झालेले आहेत। नक्कीच रवी, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर कल्याण डोंबिवली पालिका निकालानंतर सत्ता स्थापनेतली मोठी बातमी आता समोर येते। केडीएमसी मध्ये सत्ता स्थापनेसाठी शिंदेच्या शिवसेनेला मनसेचा पाठिंबा असल्याची चर्चा आहे। श्रीकांत शिंदे आणि राजू पाटलांमध्ये मंगळवारी रात्री बैठक झाल्याची ही माहिती समोर येते। तर मनसेच्या पाठिंब्यानं शिंदेचा महापौर निवडीचा मार्ग आता सोपा झालाय का, असंही बोललं जात आहे। सध्याची मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय।